पण चर्चेची सुरुवात मला नवनाथराव तुमच्यापासून करायची आहे. दोन चित्र आज दिसले तुमच्या पक्षासाठीची. एक, जे आयाराम गयाराम आले, जे काल दोन ठाकरे एकत्र आले म्हणून काय नाचत होते तुम्हाला सांगतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद डिट्टो तोच आनंद आज भाजपमध्ये आल्यानंतर होता. पण प्रश्न हा आहे की तुमच्या निष्ठावंतांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. असं का इतक्या मोठ्या पक्षासाठी? विलासराव, राजकारणामध्ये सर्वच जण एकमेकांच्या पक्षामध्ये जातात. आपण बघितलं की 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं, तेव्हा भारतीय जनता पार्टीचा एक माणूस दुसऱ्या पक्षामध्ये सोडून गेला नव्हता. भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीशी प्रामाणिक आणि अतिशय निष्ठेनं राहिले. आज ज्या पद्धतीनं विरोधी पक्षातनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, यांना पाठिंबा देण्यासाठी हे सगळे लोक येत आहेत. आणि त्यांचा पाठिंबा घेण्यामध्ये गैर काय? राजकारणामध्ये तुम्हाला मतांची किंमत असते आणि मताला महत्व असतं. त्यामुळं जर का भारतीय जनता पार्टी वाढत असेल, भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत असेल, तर त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टी निश्चित स्वागत करते. आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की आमचा पक्ष देशामध्ये नंबर 1 आहे, जगामध्ये नंबर 1 आहे आणि आम्हाला सगळ्या भारतामध्ये आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवायची. आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे जे स्वप्न आहे की आपल्याला 2047 मध्ये विकसित भारत करायचं आहे, महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचंय, यासाठी जे कोणी आमची मदत घेत असतील, जो कोणी आमच्या सोबत येत असतील, त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. तुम्ही प्रश्न उपस्थित केला की निष्ठावंत आणि उपरे, हा, मुळामध्ये एखादी लढाई जिंकायची असेल तर त्याला निष्ठावंत आणि उपरे असा डिव्हिजन करता येत नाही. त्या लढाईमध्ये योद्धा कोण आहे, संघर्ष कोण करू शकतं, ताकद कोण लावू शकतं, त्याला जास्त महत्व असतं. विलासराव, मी एक छोटंसं उदाहरण देतो. हा. तुम्ही आधी वेगळ्या चॅनलमध्ये होता, ते चॅनल सोडून आपलं नेटवर्क 18 लोकमतमध्ये आलात. तुमच्यापेक्षा सिनियर अँकर असतील, त्यांना संधी न मिळता विलासराव तुम्हाला संधी दिली का? हम्म. कारण तुम्ही चांगलं अँकरिंग करता, तुम्ही चांगला शो करता, तुम्हाला ती संधी दिली पाहिजे. तुम्हाला नाकारलं असतं नाही, तुम्ही दुसऱ्या चॅनल मधून आला आणि त्यापेक्षा जो सिनियर आहे त्यांनाच आपण संधी द्यायला, असं होत नाही. कारण तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं ते सिद्ध केलेलं असतं. तसंही पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता येतो, त्याच्या कर्तृत्वानं त्याचं अस्तित्व सिद्ध केतो आणि त्याच्यानंतर त्याला संधी मिळते. जसं आपण इतर चॅनल मधून आल्यानंतर कोणी असं म्हणत नाही की तुम्ही आता नव्याने नवनाथराव, आलात, तुम्ही काय आपण जबाबदारी नोकरी घेऊ करतो, नका, असं तुम्ही होत करत नसतो. होतात. नोकरी नाही, नाही, आणि नाही, नाही, समाजसेवा याच्यात नाही, फरक आहे. नाही, नाही, समाजसेवा, जो चांगली समाजसेवा करतो त्याला संधी मिळते. बर. राजकारणामध्ये जो चांगली समाजसेवा करेल त्यांना संधी मिळेल, जो समाजसेवा चांगली करणार नाही तो बाजूला पडेल. त्याच्यामध्ये निष्ठावंत आणि उपरे असं अजिबात नसतं. नोकरीचा प्रश्न नाही, समाजसेवेचाच प्रश्न आहे. जसं कर्तृत्वावर, सैन्यामध्ये जो कर्तृत्व नसेल, तो काल परवा आला सैन्यामध्ये आणि कर्तृत्व नसेल तर त्याला आपण पुढे करतो का? हा, ज्याच्यामध्ये कर्तृत्व असेल, ज्याच्यामध्ये लढण्याची ताकद असेल, ज्याच्यामध्ये लढण्याची धमक असेल, तो नेतृत्व करतो. ते ठीक आहे. राजकारण असेल, समाजकारण असेल, सैन्य असेल किंवा आपलं टीव्ही चॅनल असेल, या सगळ्यामध्ये सगळीकडे सारखं असतं. त्यामुळे निष्ठावंत आणि उपरे हा साधक अजून बात तरी नाही. पक्षात सैन्यामध्ये पक्षांतर कोणी करत नाहीये. म्हणजे नाही, ते नाही, 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 नाहीतर- सैन्याचा उल्लेख यासाठी केला हा. की नव्याने सैनिक भरती झाल्यानंतर असं म्हटलं जात नाही की जुना सैनिक आहे त्याच्याकडेच नेतृत्व द्या, नव्याकडे देऊ नका, असं सैनिकामध्ये होत नाही आणि आपल्याकडे होत नाही. त्यामुळे कोणी नवीन येत असेल, त्याच्या कर्तृत्वाचा पक्षाला फायदा होत असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि आम्ही सगळेजण त्याचं स्वागत करतोय. त्यामुळे कुठेही उपरे आणि निष्ठावंत असा वाद भारतीय जनता पार्टीमध्ये नाही. काही कार्यकर्त्यांचा गैरसमज होत असेल तर ते गैरसमज दूर करण्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते नक्कीच समर्थ आहेत आणि कुठेही कार्यकर्त्यांचा गैरसमज राहणार नाही. आम्ही एक संघ म्हणून ही महापालिका निवडणूक लढतोय आणि महापालिकेमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकणं, त्या शहराचा विकास करणं, त्या शहरांना पुढे घेऊन जाणं, हे आमचं धोरण आहे. त्यासाठी जो कोणी पाठिंबा देईल त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेतोय. ठीक आहे.